Okay. Good morning, students. Good morning, sir. This is our last class on this chapter, coming of Gandhi. Okay. So I start from here. Ready? Yes, sir. Okay. And there is one thing I have never felt with anybody else. Not the kind of thing you would expect to find in me either, and that is a sense of shame. Sense of shame. So, before Gandhiji, people of India were living in slavery, but they didn't have that sense. गांधीजींच्या अगोदर भारतातली लोक गुलामी जगत होती, परंतु त्यांना गुलामीची जाणीव नव्हती. सेन्स ऑफ शेम म्हणजे जाणीव नसणे, किंवा ही खूप शेमचा अर्थ काय होतो, लाजिरवाणी गोष्ट है ना, की आपण गुलामात आहोत, कोणीतरी आपल्यावर काय करताय, अत्याचार करताय, याची जाणीवच खूप लोकांना नसते. आजपर्यंत आपल्यावर जे अत्याचार होत होते त्याची लोकांना जाणीव नव्हती, आणि जेव्हा लोकांना त्याची जाणीव व्हायला लागली तेव्हा ती लोक काय करू लागले, विद्रोह करू लागले, त्या अपोज करू लागले. ओके. सो बिफोर गांधीजी द कंडिशन ऑफ इंडिया वॉज लाइक that people were living in a slavery, they were exploited, but they didn't have any sense of that exploitation. But after Gandhiji, when Gandhi told them the situation, so after that they knew that it was not a right thing which is going on. So first time here people understood the sense of shame. म्हणजे पहिल्यांदाच लोकांना हे समजलं की नाही, ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण कोणीतरी एका सिस्टमचे गुलाम आहोत. अँड दे न्यू that sense. Okay, Socrates is the only man in the world that can make me feel ashamed. Here, Pandit Nehru writes about Socrates. Socrates is one of the great philosophers of the world, and here he named Socrates and said that, like Mahatma Gandhi, who inspired Pandit Nehru a lot, like him there is one more figure, and he was Socrates who influenced Pandit Nehru like Gandhiji and who made him ashamed. म्हणजे गांधीजी नंतर परत एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने पंडित नेहरूंना ती फिलिंग जी आहे सेम असलेली, म्हणजे जे काय होत आहे त्या सिस्टीमला ऍज इट इज चालू ठेवणं ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, ही जाणीव जी आहे ज्या लोकांनी पंडित नेहरूंना करून दिली ते म्हणजे महात्मा गांधीजी आणि सॉक्रेटिस. त्यांनी या लोकांना शिकवलं, गांधीजींनी सॉक्रेटिसनी लोकांना शिकवलं की तुम्ही जगत असताना कशा पद्धतीने जगायला पाहिजे. यू शुड हॅव ए पर्टिक्युलर डिग्निटी, सेल्फ रिस्पेक्ट. आपण जगत असताना आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट असलं पाहिजे. बरोबर आहे ना. आपण एवढंही निर्लज्ज बनून जगू शकत नाही है ना. कुणी आपल्याला लाथाने मारत आहे तरी आपण ते सहन करतो. म्हणजे हे एक प्रकारचं जगणं कसं झालंय, निर्लज्जपणाचं जगणं झालेलं आहे. त्याची जाणीव होणं काय आहे, गरजेचं आहे. आपल्यावर अत्याचार होत आहे तर त्या अत्याचाराच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवायचा आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. नाहीतर जर जाणीवच नसेल तर आपण ते अत्याचार काय करत राहू, सहन करत राहू. आता शेतकऱ्यावर कित्येक वर्षापासून अत्याचार होत आहे परंतु त्यांना त्याची जाणीव नाही. पण जेव्हा त्यांना त्याची जाणीव होईल तेव्हा त्याच्या विरुद्ध ते काय करतील, आवाज उठवतील. तर ही जाणीव होणे खूप महत्वाचं आहे, आणि ही जाणीव ज्यांच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली
ते महान लोक ज्याच्यामध्ये गांधीजी आहे, सॉक्रेटिस आहे, यांचं नाव इथे लिहिलेलं आहे. सो बिकॉज देर इज नो गेटिंग अवे फ्रॉम इट, देर इज नो गेटिंग अवे फ्रॉम इट. म्हणजे जी सिस्टम आहे त्या सिस्टम मधून आपल्याला बाहेर निघता आलं पाहिजे है ना. आणि जर तुम्ही त्या सिस्टम मधून बाहेर निघत नसाल, तिथंच खितपत जर तुम्ही पडून राहाल तर तुमचं जगणं जे आहे ते अतिशय कठीण आहे. यू नीड टू गेट अवे फ्रॉम सच अ सिस्टम. म्हणजे ही जी सिस्टम आहे, जे सिस्टम, ज्या सिस्टमने तुम्हाला गुलाम करून ठेवलेलं आहे, त्या सिस्टम मधून काय करायचं, आपल्याला बाहेर यायचं. वी नीड टू गेट अवे फ्रॉम सच अ सिस्टम विच हॅज मेड अस स्लेव्स. ज्या सिस्टमने आपल्याला काय केलेलं आहे, स्लेव्स बनवलेलं आहे, गुलाम बनवलेलं आहे, त्या सिस्टम मधून आपल्याला काय करणं गरजेचं आहे, बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही निघणार नाही तर तुम्ही तिथंच खितपत राहणार आणि तिथंच तुम्ही मरणार. त्याच्यातून तुम्हाला काय करायला लागेल, बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आय नो आय ऑट टू डू द थिंग्स, I ought to do the things he tell me to, and yet the moment I am out of his sight, I don't care what I do to keep in with the mob. See, mob means people. Mobचा अर्थ काय होतो, लोक. So here Pandit Nehru confessed that when he was with Gandhi as a leader, गांधीजी इन्फ्लुएन्स्ड मिलियन्स ऑफ इंडियन. म्हणजे एक लीडर म्हणून गांधीजींनी काय केलेलं आहे, मिलियन्स ऑफ इंडियन जे आहेत, लाखो इंडियनना इन्फ्लुएन्स केलं आहे. तर जे गांधीजींना जमत होतं तेवढ्या चांगल्या पद्धतीने पंडित नेहरूंना ते जमत नव्हतं. पंडित नेहरू हियर कन्फेस दॅट आय कुड नॉट हँडल दॅट मोब लाईक गांधीजी. म्हणजे गांधीजी ज्या पद्धतीने त्या मोबला हँडल करायचे त्या पद्धतीने मी त्या मोबला हँडल करू शकत नव्हतो. आय डोंट केअर व्हॉट आय अँड येट द मोमेंट आय एम आउट ऑफ हिज साइट, आय डोंट केअर व्हॉट आय डू टू कीप इन विथ द मोब. सो आय डॅश ऑफ लाईक ए रनअवे स्लेव्स and keep out of his way as long as can. And the next time I meet him, I remember all that I had to admit the time before, and naturally I feel ashamed. So here Pandit Nehru confessed that when he was with Gandhiji, he had certain spirit in him. म्हणजे जेव्हा ते गांधीजी सोबत असायचे तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं स्पिरिट असायचं. ही वॉज सो कॉन्फिडंट, ते खूप कॉन्फिडंट असायचे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असायचा. बट वन्स ही वॉज अवे फ्रॉम गांधी, आणि जेव्हा ते गांधीजी पासून वेगळे असायचे, ही कुड नॉट अंडरस्टँड व्हॉट टू डू नाउ, हाऊ टू हँडल द मूव. म्हणजे कसं राहायचं, मोबला कसं हँडल करायचं, ह्या गोष्टी त्यांना समजत नव्हत्या. सो ही वॉज लाईक ए, ही सेड दॅट आय एम जस्ट लाईक ए रनअवे स्लेव्स. ते सांगतात की इट्स जस्ट लाईक आय एम अ रनअवे स्लेव्स. म्हणजे मला समजत नव्हतं की मोबला कशा पद्धतीने मॅनेज करायचं, अँड आय एम जस्ट लाईक अ स्लेव्ह. आणि मी सुद्धा एक त्या लोकांचा एक भाग बनून राहायचो. बट whenever I was with Gandhi, so I am the leader of the mob. त्यावेळेस ते म्हणायचे की मी त्यावेळेस ते जे मोब आहे ते लोक जे आहेत त्यांचा लीडर म्हणून काम करतो. सो ओनली आय हॅव बीन बीटन बाय समथिंग मच मोर पॉइझनस. सो as we know that he said I am such an influenced, I have got such an influence of Gandhiji that he felt like that I was beaten by a snake. His influence on Pandit Nehru was that like he used that lines from the 5 dialogues of Plato. Plato is also one of the philosopher of the world. Plato सुद्धा एक वर्ल्ड फिलॉसॉफर आहे. तर एखाद्याचा प्रभाव सांगत असताना त्या प्लॅटोचं एक रायटिंग आहे 5 डायलॉग्स म्हणून, त्यातल्या लाईन्स आहेत. त्यामध्ये ते सांगतात. सो त्या डायलॉग्स
जे आहे ते काय आहे की ओनली आय हॅव बीन बीटन समथिंग मच मोर पॉइझनस दॅन अ स्नेक. म्हणजे एखादी स्नेक बाईट जे आहे जेवढं पॉइझनस असते आणि त्याचा प्रभाव जसा आपल्या अंगात चढतो तशा प्रकारे प्रभाव जो आहे तो प्रभाव गांधीजींचा पंडित नेहरूंवर चढलेला होता. मीन्स he was very much influenced by the words of Gandhiji. So it seems like it is just like a snake bite. म्हणजे एखाद्या सापाने चावल्यानंतर जसं अंगामध्ये एक प्रभाव चढतो है ना, तसा प्रभाव गांधीजींच्या शब्दांनी पंडित नेहरूंवर चढला होता. म्हणजे तुम्ही बघा की काही लोकांच्या शब्दामध्ये एवढा प्रभाव असते की पुढचा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीने जे म्हटले ते करायला तयार होतो. तो एक काय असते, इन्फ्लुएन्स्ड असते. तर बाईट इज द मोस्ट पेनफुल काइंड ऑफ बाईट देअर इज. पंडित नेहरू म्हणतात की माझं जे बाईट आहे, म्हणजे मला जे माझ्यावर जो प्रभाव आहे दॅट वॉज मोर पेनफुल. म्हणजे ते इतर लोकांच्या तुलनेत काय होतं, जास्त होतं. म्हणजे पंडित नेहरू कबुली काय देतात की गांधीजींनी इतर लोकांना तर प्रभावित केलंच, पण इतर लोकांच्या तुलनेने माझ्यावर त्यांचा काय होता, जास्त प्रभाव होता. माइंड इज मोस्ट पेनफुल. ते म्हणतात की माझ्यावर इतरांच्या तुलनेने काय होता, जास्त प्रभाव होता. म्हणजे पंडित नेहरू ते सांगण्याचा प्रयत्न करतात की मी जर आज एक नॅशनल लीडर जर होऊ शकलो तर हे कशामुळे, गांधीजीमुळे. कारण की त्यांचा जो प्रभाव होता माझ्यावर तो जास्त होता आणि त्यामुळे मी सगळं करू शकतो. आय हॅव बीन बीटन इन द हार्ट ऑर द माइंड ऑर व्हॉट एव्हर यू लाईक टू कॉल इट. ते म्हणतात की आय एम बीटन थ्रूआउट द होल बॉडी. म्हणतात की मला जे माझा जो प्रभाव म्हणजे गांधीजींचा जो प्रभाव होता तो माझ्या सगळ्या शरीराच्या अवयवावर झालेला होता, मग ते हार्ट असेल किंवा माइंड असेल. सो आय हॅव बीन बीटन इन द हार्ट ऑर द माइंड. मीन्स आय वॉज बीटन बाय द होल बॉडी. दॅट मीन्स आय हॅव गॉट द कम्प्लीट इन्फ्लुएन्स ऑफ गांधीजी and that made me to be a leader of the nation. ते सांगतात की हेच एक कारण होतं, म्हणजे त्यांचा प्रभावच माझ्यावर एवढा होता की या प्रभावामुळेच मी काय होऊ शकलो, एक भारताचा नेता होऊ शकलो. आय बिकेम अ लीडर ऑफ द नेशन. सो हियर वी एंड दिस चॅप्टर. द नेम ऑफ चॅप्टर इज कमिंग ऑफ गांधी. And here we learn what was the condition of India before Gandhi and after Gandhi. So before Gandhi the condition was very bad. India was living in a slavery, poverty. Okay, so there had been many problems like poverty, unemployment, exploitation. Okay, but after Gandhiji, India has got united. So he influenced not only men but also women and children. So every person of India took active participation in Indian freedom. And as here the writer of this chapter, Pandit Nehru, he said that it was not people only, but I was inspired by his words. And the inspiration of Mahatma Gandhiji was such on my mind that it feels like it is just a snake bite, and I am totally beaten or smitten, affected. Smitten means what? Affected. So Pandit Nehru told us that he was completely affected by the words
First time in the history, people knew that they were slaves of British, and then they took active participation to fight against such a system which made them poor. ज्या सिस्टमने त्यांना काय केलं, आणखी हतबल केलं, गरीब केलं, हताश केलं, होपलेस केलं. बरोबर आहे. अशा सिस्टमच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करण्याची जी तयारी आहे ती तयारी लोकांची गांधीजींनी करून दिली. अँड हिअर पंडित नेहरू सेड दॅट पीपल आल्सो बिकेम ऍक्टिव्ह अँड इवन आय बिकेम ऍक्टिव्ह अँड टूक ऍक्टिव्ह रोल इन द इंडियन फ्रीडम फाईट. आणि ते म्हणतात की त्यांच्यामुळेच हे शक्य झालं की मी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देऊ शकतो. आणि जर आजच्या डेटला जर आपण म्हणत असो की भारत म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला, इट वॉज बिकॉज ऑफ द ऑल कॉन्ट्रीब्युशन ऑफ महात्मा गांधी. सो दॅट इज आवर लेसन. हियर पंडित नेहरू expressed his thanks or paid his tribute over Gandhiji as he did a great thing for India. Okay, that's it for today's class. Here we end this chapter. Okay.